ना. आज आपल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालंय. आपण सर्वजण 1 मिनिट जाग्यावरती उभे राहून आपण त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभावी यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. ओम शांती शांती. आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, बहुजनांचं कुलदैवत, भटक्या विमुक्तांचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या पवित्र जेजुरीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. खंडोबा रायांच्या चरणी तुम्ही सर्वांनी प्रार्थना केली आहे. मीही प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांची जी मागणी आहे, सर्वांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती ही जेजुरीच्या खंडोबा रायानं, आरेवाडीच्या बिरोबानं, कोल्हापूरच्या ज्योतिबानं, पंढरपूरच्या पांडुरंगानं आपल्या सर्वांचा देव बसलाय वर्षा बंगल्यावरती, माननीय देवाभाऊ. आणि देवाभाऊंनाच प्रचंड ताकद आपल्या सर्व कुलदैवतांनी द्यावं. आणि देवाभाऊंच्याकडे प्रचंड ताकद मिळाली का ते आपल्या सगळ्यांना मिळते, ते काय दुसरीकडे कुठं जात नाही, त्याची चिंता करू नका. कारण आपल्या बहुजनांचा नेताच देवाभाऊ आहे, आपल्या भटक्या विमुक्तांचा नेता देवाभाऊ आहे. या महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांना, या महाराष्ट्रातल्या बहुजनांना सन्मानाचं स्थान मिळावं असं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एकमेव मुख्यमंत्री जे आहेत त्या एकाच मुख्यमंत्र्याला वाटतंय. त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे देवाभाऊ. दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला वाटलंच नाही. आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय अंकुश जाधव सर, माननीय जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, आपला तरुण सहकारी मित्र जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक माननीय रोहित खोमणे, माननीय गंगूताई नाईक, माननीय काका जाधव, माननीय अजित शिरतोडे, किरण खोमणे, वैभव सोलवणकर, उमाजी बोडरे, रोहिदास मदने, चंद्रकांत खोमणे, नामदेव माळी, गोपाळ समाजाचे नेते, प्राध्यापक दयाराम गव्हाणे, माननीय बापूसाहेब खोमणे, रामभाऊ जगताप, सुभाष मदने. व्यासपीठावर अनेक असंख्य आपले सहकारी मित्र आहेत जे छोट्या छोट्या समाजाचं नेतृत्व करतायत. छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळावा, त्यांच्यासाठी काहीतरी योजना तयार व्हाव्यात, राजकारणामध्ये सत्तेमध्ये वाटा मिळावा, प्रशासनामध्ये आपल्या पोरांचा टक्का वाढावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या छोट्या छोट्या समाजाचे अनेक सहकारी मित्र प्रयत्न करतायत. ते सर्व सहकारी मित्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्वजण अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत भावनेनं खंडोबाच्या चरणी आलेला आहात की आमचा नेता आमदार झाला पाहिजे. आणि ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. ही भावना अत्यंत आपल्या समाजामध्ये एकजूट करणारी आहे, समाजामध्ये संघटन करणारी आहे. आणि त्या भावनेला नक्की पुढच्या काळामध्ये यश यावं यासाठी गोपीचंद पडळकर हा तुमच्या सोबतच आहे. त्याच्यासाठी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या मताचा अनेक वर्ष वापर झाला. आपल्या मताची किंमत आपल्या लोकांनाच कळाली नाही. आमचा कुणीतरी नेता अनेक वर्षापासूनचा आहे ही भावना आपल्या लोकांनी जपली. गावातल्या पुढाऱ्यांचं, तालुक्यातल्या पुढाऱ्यांचं, आमदारांचं राजकारण करण्यासाठी आपल्या पिढ्या खपल्या. त्यांचं राजकारण जिवंत व्हावं म्हणून आपल्या माध्यमातून अनेकांचे मर्डर झाले, अनेक मारामाऱ्या झाल्या,
आपली पोरं 10-20 वर्ष जेलमध्ये सडली, याचं कधी आपण पण आत्मपरीक्षण केलं नाही आणि त्यांनीही कधी आपल्याला समजावून सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी मारामाऱ्या करताय आणि आम्ही तुमच्यासाठी काय करू, ते कधी बोललेच नाहीत. त्यांचं नाव झालं आणि जेलमध्ये आम्ही गेलो. त्यामध्ये भटके विमुक्त सगळे समाज आहेत. त्यामध्ये अग्रेसर रामोसी आहे, कोळी आहे, धनगर आहे, गोपाळ समाज आहे, हेळवी समाज आहे. गावगाड्यातल्या छोट्या छोट्या समाजाला ह्यांनी बरोबर वापरलं. इंग्रजांची नीती आणि ह्या प्रस्थापितांची नीती यामध्ये काहीच फरक नाही. इंग्रजाला माहीत होतं या देशामध्ये 2 प्रकारचे समूह आहेत. एक गावात राहणार आहे स्थिर समाज, ज्याला गाव आहे, ज्याला घर आहे, ज्याला जमीन आहे, ज्याच्याकडे जनावर आहेत, तो स्थिर समाज की ज्यांच्याकडनं आम्ही वसुली करू शकू, ज्यांच्याकडून आम्ही कर गोळा करू शकू. हा झाला गावात राहणारा समाज. आणि दुसरा समाज भटका समाज, ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्याकडे सुबत्ता नाही, जे रानात राहत आहेत, भटकतायत, फिरतायत, ते सगळे आपण सगळी लोक. की इंग्रजांना माहीत होतं की या लोकांचा आपल्याला उपयोग नाही, उलट ह्या लोकांचा त्रास आहे. मुकळी लोक काही करू शकतात. खुदा नंगे से भी डरता है. आपण मोकळीच माणसं आहे ना, आपल्याला हायच काय. आणि म्हणून इंग्रजांच्या पहिल्यांदा लक्षात आलं इंग्रजांची राजवट कोण उधळू शकतं, तर हे महाराष्ट्रातले आणि देशातले भटके समाज आहेत, भटक्या जाती आहेत. ह्या इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करू शकतात. म्हणून 1871ला या देशातल्या शेकडो जमातीच्या कपाळावरती इंग्रजांनी गुन्हेगारीचा शिक्का मारून टाकला. त्यांनी पहिल्यांदा कायदाच आणला, गुन्हेगारी कायदा, आणि तो आपल्या सगळ्यांच्या कपाळावरती मारून टाकला की ही गुन्हेगारी जमात आहे. आणि 15 ऑगस्ट 1947ला या देशाला स्वतंत्र मिळालं. पण आपल्याला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला मिळालं नाही. आपल्याला स्वतंत्र मिळालं 31 ऑगस्ट 1952ला. म्हणजे 5 वर्ष 16 दिवसाच्या नंतर या देशातल्या भटक्या जमाती स्वतंत्र झालेत. आपण 47 स्वतंत्र नाही झालो. त्यांना माहित होतं की ह्या लोकांच्याकडून आपल्याला त्रास होऊ शकतो. तसंच या प्रस्थापितांना माहीत आहे की ही लोक जर एकजूट झाली तर आपली आमदारकी धोक्यात येईल, आपली खासदारकी धोक्यात येईल, आपलं मंत्रीपद धोक्यात येईल. आपण जे दादागिरीच्या जोरावरती विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण करतोय, ही लोक आपल्या जवळ असली तरच आपलं राजकारण सुरक्षित आहे. ही जर लोक आपल्यापासून गेली का आपलं राजकारण असुरक्षित झालं. हे आतापर्यंत या लोकांनी केलंय, आपल्या लोकांच्या लक्षात पण आलं नाही. आता कुठं दौलत नाना सारखा एक तरुण तडफदार युवा नेता महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजामध्ये तयार झाला, गावागावामध्ये फिरायला लागला, तुम्हाला संघटित व्हा बोलायला लागला, वेगवेगळ्या 25 संघटना एकत्रित करू लागला की आपल्यामध्ये दुफळी करून काही होणार नाही, आपल्यामध्ये अजून कुठं सत्ता स्थानच नाही. आणि मग 25 गट आपल्यामध्ये तयार झाले तर आपल्या समाजाच्या वाट्याला काही येणार नाही, अशी भावना निर्माण करणारा, सगळ्यांना एकत्रित करणारा, एका धाग्यानं बांधणारा दौलत नानांसारखा नेता आपल्यामध्ये तयार झाला. म्हणून आपल्या गावातली पोरं आता म्हणायला लागले मला सरपंच पद लढायचं आहे, मला डेप्युटी सरपंच पद पाहिजे, मला ग्रामपंचायतला सदस्य पद पाहिजे, पंचायत समितीमध्ये तिकीट पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये तिकीट पाहिजे. आणि आता तर आपली सगळ्यांची मागणी आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आमचा दौलत नाना पाहिजे. ही भावना आपल्यामध्ये तयार झाली. हे साधं काम नाही आहे, हे साधं सोपं काम नाही आहे. हे तुमच्या सगळ्या संघटनेचं हे यश आहे. राजकारणामध्ये काही होतं पण राजकारणामध्ये आम्हाला आमदार व्हायचं आहे हे म्हणणं सुद्धा हे आपल्या संघटनेचं सर्वात मोठं यश आहे. नाही मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, गाणं बघितलं आपण, पण आता आमचा आमदार पाहिजे ना हक्काचा. आमची पोरं पाहिजेत. नरवीर राजे, उमाजी नाईक, आर्थिक विकास महामंडळ आता आमचं तयार झालं. त्याला अध्यक्ष, त्याला उपाध्यक्ष, त्याच्यावरती सदस्य, सदस्याबरोबर अधिकाऱ्यांची बैठक, अध्यक्षांच्या गाडीला लाल दिवा, जरी आता नसला तर तो लाल दिव्याचा सगळा प्रोटोकॉल, अध्यक्षाच्या बाजूला सरकारी पीए, अध्यक्षाच्या बरोबर कलेक्टरची मीटिंग, अध्यक्षाची ओबीसी सचिवाबरोबर मीटिंग, अध्यक्षाची ओबीसीच्या उपसचिवाबरोबर मीटिंग, आपल्या या
महामंडळाला एक IAS लेवलचा MD हे झालंय तयार. हे सोपं नाही काम. हे केलंय आपल्या सरकारनं. हे केलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साहेबांनी. नाहीतर हे शक्य नाही. आपल्यासाठी योजना असते काय? आपल्यासाठी योजना बिना काय नसते. आपण 5 वर्षानंतर मतदान द्यायचं आणि परत घरी जायचं. मग आपल्या आपल्या कामात राहायचं, आपल्या आपल्या कष्टात राहायचं. आपली पोरं शिकवत न शिकवत यांना काय पडलंय? हे महामंडळ तयार झालं. या महामंडळाच्या आता योजना तयार झाल्या. महिलांच्यासाठी योजना, युवकांच्यासाठी योजना, विद्यार्थ्यांच्यासाठी योजना, विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह, आपल्या तरुण मुलांच्यासाठी कर्जाची योजना. ते कर्जाचं सगळे पैसे सरकार भरणार व्याजाचं. हे पहिल्यांदा रामोशी समाजासाठी घडतंय. याचं श्रेय माननीय दौलत नाना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना जात आहे. जातंय की नाही? कुणाकुणाला वाटतंय जातंय? अरे आवाज कसा पाहिजे आपला? ओय काय आपला आवाज करडा आहे. गावात कसं करता? मग तसं इथं बोला ना. हे असंच तयार झालं नाही. हे आपल्या संघटनेचं यश आहे. आपल्या समाजाच्या एकत्रीकरणाचं हे यश आहे. आपल्या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून गेल्या 10-20 वर्षापासून गावागावामध्ये फिरणाऱ्या पोरांचं यश आहे. भाषण देणाऱ्या पोरांचं यश आहे. मार्गदर्शन करणाऱ्या पोरांचं यश आहे. आज हे महामंडळ महाराष्ट्रामध्ये 18 महामंडळ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नव्यानं स्थापन केले आहेत. आणि मला वाटते पुढच्या महिन्याभरामध्ये या सगळ्या महामंडळांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खाली सदस्य असणार आहेत. आता रचना करताना उपाध्यक्ष केली आहे. सरांना माहित आहे. उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून मी पत्र दिलं की उपाध्यक्षांनी 3 सदस्य करू नका. या प्रत्येक महामंडळाला अध्यक्ष, त्या महामंडळाला एकतर कॅबिनेटचा दर्जा नसेल तर राज्यमंत्री पदाचा दर्जा, त्या महामंडळाला उपाध्यक्ष आणि खाली किमान 11 सदस्य हे प्रत्येक महामंडळाला असले पाहिजेत, अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केली आहे. मित्रांनो, 3 सदस्य द्यायचे कुठले? आपल्यात मारामाऱ्या होतील. द्यायची कुणाची नावं? दौलत नानांच्या डोक्याला त्रास होईल ह्याची काळजी मी घेतोय. कारण आमचे किती नेते बसलेत व्यासपीठावरती. कुणाकुणाला संधी देणार? मराठवाड्यामध्ये रामोशी समाज आहे, खानदेशामध्ये आहे, कोकणात आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे. अरे आपल्याकडं विभागच किती झाले? विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण, मुंबई 6 प्रांतर झाले. आणि 3 माणसं आपण कशी देणार? आणि म्हणून आता माननीय मुख्यमंत्री महोदय तर असं बोलले, 11 नाही आपण 17 करू. काही चिंता करू नका. मुख्यमंत्री आपले आहेत. आपल्या हिताचं धोरण राबवणारे मुख्यमंत्री आहेत. आपला वापर करणारे मुख्यमंत्री नाहीत. किती वेळा आले ते बिवडीला? कुठला मुख्यमंत्री आला होता? नाव सांगा मला. कधी ऐकलं होतं का? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या राजांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी बिवडीला येतो. गेल्या वर्षी ते पाऊस आणि विमान त्यांचं उडलं नाही म्हणून ते आले नाहीत. नाहीतर प्रत्येक कार्यक्रमाला. आता 7 सप्टेंबरला आले होते. तुम्ही होता का नाही सगळे? मी तर आहेच. मी तर पार कॉलेजला असल्यापासून बिवडीला येतोय. तुम्ही जरा उशिरा आला असेल. कारण आमच्या संघटनेचं चळवळच कटगुण, बिवडी, शिरवळ आणि चौंडी. त्यामुळं धनगराचा प्रत्येक पोरगा बिवडीला आलाय. राज्याचे मुख्यमंत्री बिवडीला येत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी नरबीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं साजरी करावी, हे आपल्या सर्वांच्या मागणीवरती निर्णय घेतला. हे पहिले मुख्यमंत्री आहेत राजे नरबीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं साजरी करणारा निर्णय घेणारे. हेच मुख्यमंत्री आहेत. दौलत नानाच्या आणि आपल्या संघटनेच्या मागणीवरती भिवडीला भव्य दिव्य राजे उमाजी नाईकांचं स्मारक झालं पाहिजे. भिवडीमध्ये जागा मिळाली नाही. आपल्याला बाजूच्या गावामध्ये 10 एकर जागेची मागणी होती. त्यातली 5 एकर जागा राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारनं मंजूर केली आहे. हे दौलत नानांचं यश आहे. हे दौलत नानांचा पाठपुरावा आहे. तिथं आता 52 कोटी रुपयाचं स्मारक करणं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय आहे. आणि ते जय मल्हार क्रांती संघटनेचं सर्वात मोठं ते यश आहे. नरवीर राजे उमाजी नाईकांचं भव्य दिव्य 52 कोटी रुपयाचं स्मारक करणं
ही अगोदरच्या कुठल्या मुख्यमंत्र्याला, मतं घेतलेल्या कुठल्या आमदाराला, मतं रामोशी समाजाच्या घेतलेल्या कुठल्या खासदाराला वाटलं नाही. बहुजनांची मतं, भटक्या विमुक्तांची मतं घेतलेल्या कुठल्याच आमदार, खासदार आणि मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला वाटलं नाही की नरवीर राजे उमाजी नाईकांचं स्मारक असावं. नरवीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं साजरी करावी. ग्रामसेवकानं, तलाट्यानं, तहसील कार्यालयानं, पंचायत समितीनं, कृषी कार्यालयानं, बांधकाम विभागानं, जिल्हा परिषदनं, कलेक्टर ऑफिसनं, आयुक्त कार्यालयानं आणि महाराष्ट्राच्या सचिवालयानं नरवीर राजे उमाजी नाईकांची जयंती साजरी करावी असं कुठल्या मुख्यमंत्र्याला वाटलं नाही. परंतु या महाराष्ट्रातल्या बहुजनांचं हित जोपासणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांना वाटलं. म्हणून आता सगळे अधिकारी नरवीर राजे उमाजी नाईकांचा फोटो आता ऑफिसमध्ये ठेवून बसलेले आहेत आणि 7 सप्टेंबरला ते स्वतः हार घालतायत, पूजन करतायत. ही साधी बाब नाही आहे, ही सोपी बाब नाही आहे. प्रस्थापितांना माहीत होतं तुमचे जे आदर्श आहेत ते दाबून ठेवा. तुमचे आदर्श आहेत ते क्रांतिकारक आहेत, बहुजनांचे क्रांती करणारी लोक आहेत. आणि म्हणून हे जर सगळं पुढं आलं, ही लोक बिघडतील. ह्यांना जर ओरिजिनल राजकारण कळालं तर मग हे शाणे होतील आणि आपल्या विरोधामध्ये बंड पुकारतील. आता आपण शाणे झालोय आणि आपल्या बरोबर राज्याचं सरकार आहे. दौलत नानाचं कुठलं पत्र गेलं आणि ते काम झालं नाही असं होतच नाही. कारण मी साक्षीदार आहे ना. जेव्हा जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा तेव्हा मी संगच आहे. म्हणजे दौलत नाना पुढं काय म्हणेल त्याच्या मागे मम म्हणणारा मीच आहे. आणि त्यामुळं दौलत नाना समाजासाठी काय झटतायत हे मी बघितलंय. मी नुसतं त्यांचं कौतुक, तुम्हाला माहिती मी कुणाचं पण कौतुक करत नाही. दौलत नाना स्वतःच्या खिशातनं घालून करतोय ना. वर्गणीचं पुस्तक आलं तुमच्याकडं ना, पावती काढली, मग तुम्ही 1000 द्यान, 5000 द्यान, 10 असं कधी झालं का? कार्यक्रम असेच होत नाहीत. आता तर दरवर्षी सरकारनं पैसे द्यायचे ठरवून टाकलं राजे उमाजी नाईकांच्या जयंतीला. तो पाठपुरावा दौलत नानांचाच आहे. भिवडीचा कार्यक्रम एवढा भव्य दिव्य देखना, आपला कार्यक्रम असं वाटतं का? आता तो आपला कार्यक्रम आहे कारण सरकार आपला आहे. इकडे बाप जाद्यांचे जयंतीचे कार्यक्रम एवढे मोठे होते. याचा बाप जयंतीचा कार्यक्रम, अरे आमचे तर राजे आहेत ज्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं, इंग्रजांना घालवण्यासाठी शपथ घेतली. नुसती शपथ घेतली नाहीत, लढले, फासावरती गेले. त्यांची जयंती कधी केली नाही. आता पुणे जिल्हा नियोजनच्या पैशातून इथून पुढं दरवर्षी नरवीर राजे उमाजी राजेंची जयंती साजरी होणार. हे आपल्या चळवळीचं यश आहे. तुम्हाला काय केलं, दौलत नानानं काय केलं असे कोण म्हणत असतील तर त्यांना समजून सांगा. दौलत नानांनी खूप केलंय आणि काही हातात नसताना केलंय. ते काय आमदार, खासदार, मंत्री नाहीत, एक सामान्य कार्यकर्ता आहे. काय झटावं लागतं, काय झोंबावं लागतं ते चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. आता गोपाळ समाजाची मंडळी इथं आलेत, एकदम लढणारी लोक आहेत, संघर्ष करणारी लोक आहेत, मेहनत घेणारी लोक आहेत. पण आम्हाला महामंडळ नाही, आमच्यासाठी योजना नाही. असे असंख्य समाज आहेत. आता हे मर्यादेचे गाडेवाले आपला समाज, यांच्यासाठी महामंडळ स्थापन केलंय. नाथपंथी डवरी समाज, गोसावी समाज, गडशी समाज, सगळे 18 महामंडळ केलेत. सगळी यादी काढून एकदा वाचा. गावातला लोहार समाज, गावातला सुतार समाज, गावातला नाभिक समाज, वडार समाज, सगळ्यांसाठी. अजून कोण राहिला असते मला सांगा. आणखी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगतो आणि महामंडळ काढायला लावतो. चिंता करू नका, तुमची आता बैठक लावतो ओबीसी मंत्री महोदयांच्या सोबत. आपला ठरलाय, शब्द दिलाय आपल्याला महामंडळ स्थापन करायचा. त्यातनं आणि कोण राहिला 51 जणातला 51 जण आपण आहे भटके विमुक्त. 51ची आपली यादी आहे. त्या पंक्तीतनं कोण कोण राहिलाय वैदू सगळ्यांचा करून टाकायचा आहे. तुमच्याशिवाय तर आजारच बरा होणार नाही. तुमचं सुद्धा सभा मंडळ करायचं आहे. आपण सगळे भाऊ आहोत. आपण नीट समजून घ्या. आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा आपण शान झालं पाहिजे. आपण मतदान कुणाला करतोय, मतदान कसं करतोय. नाही तर जेवायला घरी आमच्या आमदार आला म्हणून 3 पिढ्यांचं मतदान बंद केलं पाहिजे. सवासण्याला आमच्या आमदार आला होता, आजोबा त्याचा, म्हणून मतदान बंद केलं पाहिजे. भावाभावाची भांडणं झाली म्हणून आमदारानं फोन केला होता पोलीस स्टेशनला 1980 साली, आणि म्हणून आता 3री पिढी पण आम्ही मतदान देतोय, बंद केलं पाहिजे.
एकदा मतदान दिलं झालं की, कारण एवढं वर्ष चालते काय? बंद केलं पाहिजे ना. गावांची नावं बदलून घेतली पाहिजेत आता. रामोशी वाडी, धनगरवाडी, वंजारी वाडी, वैदूची वाडी, नंदीवाले वस्ती, डवरी वस्ती. तुमचं अजून मला माहित नाहीत कशी नाव आहेत काय आहेत. अरे आपली नावं बदलून घेतली पाहिजेत. मला यादी द्या. तुम्हाला जे अपेक्षित नाव आहे तेच अपेक्षित नाव आपल्या महापुरुषांचं, क्रांतिकारकांची नावं हे आपल्या वाड्या वस्त्यांना दिली पाहिजेत, बदलून घेतली पाहिजेत. त्याची यादी तयार करा. ह्याचा अर्थ कुठल्या पुढाऱ्याचं नाव देऊ नका. मग आपला हे बरं आहे. चेंजेस केले पाहिजेत. आता आपले सहकारी मित्र बोलले, चांगलं भाषण केलं त्यांनी. त्यांनी काही विषय मांडले की आमच्या ग्रामपंचायतीचं विभाजन झालं पाहिजे. होय, झालं पाहिजे. आपली कुठं जर वस्ती असते आणि ते ग्रुप ग्रामपंचायतमधला एखादा वार्ड असतो, आपल्याकडे निधी येत नाही आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये ग्रामपंचायतला अधिकार खूप गेलेत. असे काय प्रस्ताव असतील मागून होत नाहीत. आपण त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आमचं ते महसुली गाव म्हणून पहिल्यांदा डिक्लेअर झालंय का? महसुली गाव झालं नसेल तर पहिलं महसुली गाव घोषित करून घेतलं पाहिजे आणि महसुली गाव डिक्लेअर झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतचा प्रस्ताव तुम्ही केला पाहिजे. जिथं कुठं थटेल तिथं मला आणि दौलत नानाला सांगा, आम्ही तिथं पाठपुरावा करतो आणि मग ते ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहीला जातंय तिथंपर्यंतचा पाठपुरावा आम्ही करू. त्याच्याबद्दल काहीच चिंता करू नका. त्याच्याबद्दलची तुम्ही काही काळजी करू नका. हे सगळे विषय अत्यंत बारकाव्यानं घेण्याची आवश्यकता आहे. रामोशी समाजाचं मला कौतुक वाटतंय, कारण माझे सख्खे शेजारी रामोशी समाज आहे. आमचा बांधाला बांध आहे. मी मागची पिढी पण बघितली, मी आताची पिढी बघतोय. म्हणजे आमच्यात पण बदल झाला, तुमच्यात पण बदल झाला. आपण काही वेगळे असं, आपण सख्खे भाऊ आहेत. सख्खे भाऊ आहेत. कारण नरवीर राजे उमाजी नायकांचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबाच आहे. होळकरांचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा रायाचा आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करणारे नरवीर राजे उमाजी नाईक पहिले आहेत. इंग्रजांना सलग 18 वेळा हरवणारे यशवंतराव होळकर हे पण पहिलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतः राजा आहे असं घोषित करणारे बहुजन भट्ट्यातले 2 राजे आहेत. एक राजे उमाजी नाईक ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि दुसरे आहेत महाराजा यशवंतराव होळकर, त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलाय. हो, आम्ही राजे आहोत. तसं आता तुम्ही पण म्हणलं पाहिजे आम्ही सुद्धा लोकशाहीतले राजे आहोत, आम्ही नुसते मतदार नाही. आणि म्हणून आपल्या नानाचा राज्याभिषेक करायचा आहे आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे साकडं घालायचं आहे. आमचं सारखी वकिली सुरूच आहे, चालूच आहे. सगळे नवीन नवीन वकील तयार करतोय आम्ही. परंतु देवाभाऊ एकदम आपला हक्काचा माणूस आहे रे, काही चिंता करू नका. तुम्हाला कुठं काही साकडं घालायची गरज पडेल असं मला वाटत नाही. कारण त्यांना या महाराष्ट्रातलं जातीय समीकरण माहीत आहे. हा महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री असा आहे की त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला कमी वयामध्ये. वयाच्या 44व्या वर्षी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं. असंच मिळालं नाही, काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय, दैवी ताकद पाठीमागे असल्याशिवाय हे घडत नाही. आणि वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातला जो बहुजन समाज आहे त्यांची जातीय रचना काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, समाजाची मागणी काय आहे, त्यांनी सर्व अभ्यासली. आणि म्हणून आमच्यासारखी पोरं त्यांनी जवळ केलेली आहे. दौलत नानासारखा तरुण सहकारी त्यांनी जवळ केला आहे. नाहीतर रामोशीच्या पोराला नेता करायचं कुणी महाराष्ट्रामध्ये खरं सांगायचं, आपण खरं बोलूया. कुणाला वाटतं का त्यांना फक्त नुसतं वापरून घ्या, डोकं फोडायला चांगले आहेत, मारामाऱ्या करायला चांगले आहेत, ताकदवान आहेत, बलवान आहेत, सांगल ती करतेत, वापरून घ्या ना. आपल्या नेत्याची ही भावनाच नाही मित्रांनो. हे नीट समजून घेतलं पाहिजे. सगळ्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. सगळ्या बहुजनातल्या टीमला भेटा तुम्ही सगळे, चिंता करू नका. तुम्ही मागायची गरज नाही, फक्त सांगायचं आहे. सरकारच आपलं आहे ना, सरकार आपलं आहे. आणि त्यामुळं भटक्या विमुक्तातल्या प्रत्येक जमातीचा प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि ताकद हे आपल्या सरकारमध्ये आहे. चिंता करू नका, काळजी करू नका. तुम्ही नवीन नवीन विषय शोधून आणा, हे करा, हे करा, आम्ही करून घेऊ. काय काळजी करू नका.
सगळे विषय मार्गी लागतील. आणि रामोशी समाज हा बुद्धिवान आहे पहिलाच. मी मागेही बोललो होतो, शाळेत आपले बाप गेले नाहीत, परंतु केमिकल इंजिनियर असल्यासारखं त्याचं डोकं आहे. केमिकल फॅक्टऱ्या कशा चालतात? आपल्या वड्यात चालते ती केमिकल फॅक्टरीच आहे रे. ती केमिकल फॅक्टरीचा एक भाग आहे. त्याच्यासाठी शिकावं लागतं मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये. आपलं गडी शिकलंच नाहीत, पण तरी बरोबर इकडं जाळ घालतायत तिकडं बरोबर. म्हणजे आता त्याची बातमी होईल म्हणून मी सगळं सविस्तर बोलत नाही. काय प्रकार आहे हा? हा केमिकल इंजिनिअरिंगचा भाग आहे. म्हणजे आमचा बाप जाद्या एवढा हुशार होता, तो शाळा इयत्ता पहिलीमध्ये पण गेला नाही, परंतु केमिकल इंजिनिअरचं त्याचं डोकं आहे. आता माझा वैदू समाज इथं बसला आहे. औषध द्यायला त्याला डॉक्टर व्हावं लागतं. 12वी त्याचा बी ग्रुप मेरिटमध्ये यावं लागतं. मग परत BMSला 5 वर्ष, MBBSला 5 वर्ष, BHMSला 5 वर्ष त्याला घालावी लागतात. मग त्याला नॉलेज येतं. आपल्या लोकांना कुठं नॉलेज काय होतं? शिकले होते, पण त्यांना एक गोळी दिली का आजार बरा. आम्ही उपजतच हुशार आहे. आमच्या अंगचंच आहे ते सगळं. हे कुठं शिकावं लागत नाही. हे लोकांना शाळेत जाऊन शिकावं लागतंय. आमच्या रक्तात ते आहे. धाडस आमच्या रक्तात आहे. हिंमत आमच्या रक्तात आहे. प्रामाणिकपणा आमच्या रक्तात आहे. सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणा आमच्या रक्तात आहे. आणि त्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी घेतला. त्यांना माहीत आहे ह्या जमाती प्रामाणिक आहेत. एकदा मतं दिले, एकदा शब्द दिला का त्या बाजूला जात नाहीत. आणि म्हणून त्यांनी आमच्याकडनं दुर्लक्ष केलं. आम्हाला न्याय दिला नाही. आतापर्यंत रामोशी समाजाचा एकच आमदार झालाय विधान परिषदेचा, बंडलकर नावाचा, 1970 साली. त्याच्यानंतर आपल्याला संधी नाही. आता आम्हाला संधी कसल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे. ही जी आपल्या सर्वांची भावना आहे, ही जी आपल्या सर्वांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती आम्ही घालतोय. तुम्ही चिंता करू नका. दौलत नाना साहेबांच्या खूप जवळ जायत रे. त्यांना काही वकिली करायची गरज नाही. दौलत नानाचं आणि साहेबांचं खूप चांगला संबंध आहे. साहेबांना माहीत आहे की हा एकदम सच्चा शिलेदार आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुमची भावना आहे आणि ती काही गैर नाही. कोण पण आमदार होते ती. अरे आमचा तर आता लाखो लोकांचा नेता आहे ना. दौलत नाना सांगेल तिकडं मतं, इकडं तिकडं हे आमदार पाडायचं, हे आमदार निवडून आणायचं करू शकतोय ना. एवढी ताकद आता जय मल्हार क्रांती संघटनेमध्ये आलेली आहे. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आता नाना सगळ्यात पुढे आहेत. प्रत्येक ऍक्टिव्हिटी. अरे जय मल्हार क्रांती संघटनेला भाजपानं महायुतीचा घटक पक्ष करणं हे आमदारकीपेक्षा खूप मोठं आहे. वरच्या लाईनीत नानाचं मुंडकं लागतंय फोटो. हे सोपं आहे काय? भाजप आहे. भाजप म्हणजे समुद्रासारखी पार्टी आहे. घटक पक्ष अधिकृतपणे जय मल्हार क्रांती संघटना, दौलत नाना शितोळे आणि साहेबांच्या बाजूला इकडे फोटो मोदी साहेबांचा. हे सोपं नाही. तुमचं काम आहे ना गेल्या 20-25 वर्षाचं, त्याचं ते यश आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं ते यश आहे. एका दिवसातच काय सगळं परिवर्तन होत नसतं. जादूची काढणी नाही दौलत नानाच्या हातात. फिरवली का सगळं बदल झाला. पण आता बदल व्हायला लागलाय. मोठ्या प्रमाणामध्ये बदल व्हायला लागलाय. आणि तो बदल आपल्याला आणखी पुढे घेऊन जायचा आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला विधान परिषदेसारखेच आमदार जसं घेतंय तसं आता सदस्य घ्यायचा नियम काढलाय. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करतोय, तिथं ज्या लोकांना तिकीट देता येत नाही तिथंच आपल्या लोकांना संधी द्यावी अशी मागणी मी करतोय. नाहीतर मग ह्या पुढाऱ्याचा भाव, त्याला तिकीट मिळालं नाही, त्या पुढाऱ्याची मेहुणी जरा रुसल्या, त्याला तिकीट मिळालं नाही, ह्यो सासरा जरा फुगून बसलाय, तो बोलणं झालाय, माझा पोरगा जरा तुम्ही आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून घाला, असं नको. जिथं छोट्या समाजाला न्याय मिळाला नाही, ज्याला तिकीट आजपर्यंत मिळाले नाही, त्या सुताराला, त्या लोहाराला, त्या कुंभाराला, त्या नाभिकाला, त्या व्यासपीठावर बसलेल्या माझ्या मर्याच्या गाडेवाड्याला, पिंगळ जोशीला, कुडमुडे जोशीला, कडक लक्ष्मीवाल्याला जाऊ दे की तिथं एकदा चाबूक मारून जरा सभागृहात बसू दे. काढ 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 काढ. शिवोच्या बाजूला तो माझा कडक लक्ष्मीवाला जरा बसल्यावर जरा मला समाधान वाटेल, आनंद होईल, डोळ्यातनं पाणी येईल त्या दिवशी की कडक लक्ष्मीवाला पोरगा जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदच्या शिवोच्या बाजूला बसेल आणि तो म्हणेल
की माझ्या या लोकांच्याकडं जातीचा दाखला काढण्यासाठी जन्माचा पुरावा नाही, त्याला पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टर साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी मीटिंग लावून त्याला जातीचा दाखला द्यावा. त्यानं सांगितलं पाहिजे तिथं बसून, हेळव्याच्या पोरानं सांगितलं पाहिजे, डोंबाऱ्याच्या पोराने तिथं बसून सांगितलं पाहिजे. रामुशाचं पोरग तर सांगेलच रे तुमच्यामध्ये ताकद आहे आता, पण ह्या बाकीच्या लोकांच्या ताकदच नाही आपल्या लोकांच्यामध्ये. गरीब लोक आहेत, मागून खाणारी लोक आहेत. तर हे सगळं बरोबर लोकांना घेऊन जायचं आहे आपल्याला. आज जो बहुजन परिषदेचा संवाद होतोय, नानांच्या विधान परिषदेचा एक भाग झाला, परंतु पुढची दिशा ठरवणारा हा परिसंवाद आहे. इथून पुढच्या काळामध्ये अनेक वेळा अनेक विषयावरती बहुजनांचे परिसंवाद झाले पाहिजेत, बोलणं झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. धनगर समाज म्हणतोय एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा. रामोशी समाज म्हणतोय आम्ही एसटी मध्ये आहोतच. रामोशी बेडर त्यातला एकाला तर दाखला मिळतोय, तो आमच्या रक्ताचा पाहुणा आहे. अरे मग तो आमचा पाहुणा आहे, तो SC ST मध्ये आहे आणि आम्ही NT मध्ये आहे. कैकाडी म्हणतोय विदर्भात आम्हाला SC मधला दाखला मिळतोय आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये आम्ही NT मध्ये आहे. गोपाळ समाजाची वेगळी मागणी आहे, हेळवी समाजाची वेगळी मागणी आहे, बंजारा समाज म्हणतोय आम्ही STचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. हे आपल्या सगळ्यांचे विषय एकच आहेत. याचं कारण काय आपल्या मागणीचं? कारण विधानसभेला आणि लोकसभेला आम्हाला आरक्षण नाही, आमचा आमदार खासदारांचा टक्का नाही आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षण मागतोय. आमचा IAS नाही, आमचा IPS नाही, आमच्या तहसीलदारांची संख्या कमी आहे, आमच्यात प्रांत पोरं झालेली नाहीत, आमचा आयुक्त पुण्याचा कधी आमचा रामुशाचा पोरगा बसला नाही, आमच्या मुंबईचा आयुक्त कधी आमच्या भटक्याचा पोरगा बसला नाही. म्हणून आमच्या लोकांच्या मध्ये प्रचंड याबाबतचा रोष आहे, प्रचंड मोठी विषमता आहे. एका घरामध्ये 6 खासदार होत आहेत. वसंतदादा खासदार होते, शालिनीताई खासदार होत्या, प्रकाश बापू खासदार होते, मदन भाऊ पाटील खासदार होते, प्रतीक पाटील खासदार झाले, विशाल पाटील खासदार झाले. 6 खासदार एकाच घरात झाले. 11% भटक्या विमुक्तामध्ये खासदारच नाही, एकट्या धनगराचा नव्हे, 11% खासदार नाही, आमदार नाही. एवढी मोठी विषमता आहे. ही विषमता दूर करायची आहे आणि ती विषमता दूर एका दिवसात होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्रित यावं लागल. हे नुसते खासदाराचं सांगितलं, 4 वेळा मुख्यमंत्री पण दादा, शालिनीताई महसूल मंत्री, मदन भाऊ पणन मंत्री, प्रतीक पाटील केंद्राचे मंत्री. एका घराचं मी सांगतोय, टीका म्हणून नाही, टीका म्हणून नाही, हे महाराष्ट्राचं वास्तव्य आहे. असे अनेक घर आहेत राज्यामध्ये आणि आम्हाला संघर्ष करावा लागतोय. तर चिंता करू नका, आपल्याला काम करावं लागेल, आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. आपले आदर्श आहेत ते एका रामोशी समाजाचा आदर्श उमाजी राजे नाहीत, अखंड महाराष्ट्राचा आदर्श राजे उमाजी नाईक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येक मावळ्यांचा आदर्श भैरजी राजा आहे, भैरजी नाईक आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेचा डिझायनर भैरजी राजे होते. प्रत्येक गोष्ट कशी करायची, कसं ठरवायचं, तुमच्याबरोबर सैन्य किती, जायचं कोणीकडून, अफवा काय उठवायच्या, विरोधकांना काय सांगायचं, प्रत्येक प्लॅनिंग हे भैरजी राजांचं होतं. भैरजी राजा हे जागतिक व्यक्तिमत्व आहे, जागतिक. जगात असा माणूस नाही, जगात असा माणूस होणे नाही भैरजी राजांसारखा, हे शक्यच नाही. मी नशीबवान आहे की माझ्या खानापूर पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची समाधी आहे. आम्ही काम करतोय तिथं. आता एक टेंडर झालंय, अजून 20 कोटी रुपये लागणार आहेत आम्हाला त्या कामासाठी. तर देवाभाऊनी विरोधी पक्ष नेते असताना ठरवलं आपल्या वंचितांचे जे आदर्श आहेत ते आदर्श पुढे आले पाहिजेत आणि म्हणून बाणूरगडावरती भैरजी राजांच्या समाधीचं काम सुरू आहे. एखाद्या किल्ला टाईप ते काम सुरू आहे. तिथं सिमेंट बिमेंट काय वापरत नाही आम्ही, सगळं दगडी काम. जेजुरीचं मंदिर कसं दिसतंय तसं ते डिझाईन केलेलं आहे आणि ते काम आम्ही पूर्ण करून घेणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं ते स्वप्न आहे की भैरजी राजांचं भव्य दिव्य देखणं स्मारक हे बाणूरगडावरती झालं पाहिजे. असे असंख्य विषय आहेत आणि म्हणून हे सगळे विषय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. दौलत नाना आपला जीवाभावाचा सहकारी आहे, जीवाभावाचे मित्र आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी संघटना निर्माण केलेली आहे. रामोशी समाजामध्ये इतर काम करणारे सगळे लोक पण नानांच्या सोबत आहेत. MM नाना असतील, आपले पुण्यातील सगळी टीम असेल, हे सगळे नानांच्या सोबत आहेत. आणि माझं तर एवढंच म्हणणं आहे की आपल्यामध्ये दुपळी नकोच आहे. हात जोडून विनंती आहे, काय त्याचा उपयोग नाही. काय चुकलं असेल असं बसून आपण चर्चा करायची. सोशल मीडियात, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती आपण आपल्यामध्येच वाद घालत बसतो. त्यातनं काय आउटपुट निघणार नाही, त्याचा काही उपयोग पण होणार नाही. आणि दौलत नानांच्या सोबत आपल्या महाराष्ट्रातले अनेक आमदार हे दौलत नानांच्या सोबत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सोबत आहेत, त्यामुळे आमदारांचा काही विषयच नाही हो. ते काही सोबत घेऊन येतेच काय, त्याची चिंता करू नका. कारण गॉडफादर मिळणं फार अवघड असतं. दौलत नानाला मला गॉडफादर मिळालाय, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आजची गोष्ट उद्यावर जाऊ शे, ह्याच्यापेक्षा काहीच वाईट होऊ शकत नाही. एवढं आणि त्यामुळं आपण आज जेजुरीमध्ये सगळे आलाय. जेजुरीत आल्याशिवाय आपल्याला भागच नाही. कुठलं काय वर्षातनं 2-4 वेळा आल्याशिवाय आपलं गणितच जुळत नाही. कारण आपला खंडोबा जेजुरीवरती बसलाय आणि ज्याच्या ज्याच्या कपाळावरती भंडारा आहे त्याला जेजुरीला यावंच लागतं. मी काल तिकडे चांदवडला होतो. अहिल्या देवींच्या रंगमालामध्ये आदिवासी धनगर साहित्य संमेलन काल आणि आज आहे. मला काल उद्घाटनाला बोलवलं होतं आणि त्यामुळं मी काल तिकडं म्हणजे खंडोबा रायांच्या सासरवाडीत होतो. बानाईच्या गावामध्ये धनगरांचा जावा आहे खंडोबा, त्यामुळं जावायला खूप जपावं लागतं, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि जावयाकडे एखादी मागणी केली तर ती लवकर मान्य होते. आणि आता त्या जावयांच्याकडे मी पण मागणी करतोय, साकडं घालतोय की राज्याभिषेक लवकर झाला पाहिजे आणि तो लवकर होईल. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका, सगळेजण कामात राहावा. देवाभाऊंची खूप साथ आपल्या समाजाला आहे, छोट्या छोट्या समाजाला आहे. मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आणि आपल्या भटक्या विमुक्तांना, बहुजनांना देवाभाऊ शिवाय पर्याय नाही, हे घरात भिंतीवरती लिहून ठेवा. आणि असं लिहून ठेवा, ते पुसलं नाही गेलं पाहिजे. आता मतदारसंघाची पुनर्रचना आहे, मतदारसंघ वाढणार आहेत महाराष्ट्रामध्ये. कुणाकुणाला आमदार होऊ वाटतंय त्यांनी तयारी करा, मतदारसंघ शोधून. नाहीतर हेच परत इकडं पोरग तिकडं लेख असं होईल. त्याच्या अगोदर तुम्ही पण जरा लक्ष ठेवून राहावा. आणि सर्वात महत्त्वाचा विषय त्यांनी आता मांडला SIRचा. मतदार याद्या आपल्या भाषेमध्ये सांगू की शुद्धीकरण करायचं काम सुरू आहे. मेलेल्या माणसाची नावं काढून टाकायची आहेत, डबल दुबार नावं आहेत ती काढून टाकायची आहेत. आणि आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपली लोक एका जागेवर नसतात. आणि तो BLO तुमच्या घरी 3 वेळा येणार आहे. 3 वेळा आल्यानंतर तुम्ही जर नसला तर तुमच्या मतावर फुली, परत ते मतच येणार नाही 29ला. त्यामुळं या सगळ्या गोष्टीत काळजी घ्यायची आहे. आपला घरातला माणूस आहे का, शेजारचा माणूस आहे का, त्याला बोलवून घेणं, त्याला कागदपत्र देणं. 2002ला जर मतदार यादीमध्ये आपलं नाव नसेल तर कागदपत्राचे पुरावे देणं. ते नाव येतंय, काही काळजी करू नका, परंतु त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि ही सगळी मतं आपल्या सत्ताधारी पक्षाला मानणारीच लोक आहोत आपण सगळे लोक त्या पद्धतीचे आहोत. आणि त्यामुळं हे 3-4 महिने चालणार आहे. 1 एप्रिलला सुरू झालंय. एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने हे काम चालणार आहे. 4 महिन्यात जर तुमचं नाव आलं नाही, तुम्ही जर पुरावा नाही दिला तर 29 पर्यंत तुमचं नावच येणार नाही. तुम्ही परत म्हणू नका माझं नाव कुठे गेलं. म्हणजे माझंही नाव जाऊ शकतं, कारण मी जर पुरावा नाही दिला तर. माझं जर 2002च्या यादीत नसेल तर मी माझ्या आईचा पुरावा द्यायला पाहिजे, वडिलांचा पुरावा दिला पाहिजे. माझं जर 2002च्या यादीत नाव असेल तर मी फक्त तिथं अर्ज करायचा आहे. तर ही सगळी प्रक्रिया एकदा मीटिंग घेऊन जाधव सर आपल्या पोरांना हे समजून सांगितलं पाहिजे. एकदा व्यवस्थितपणे त्यांनी चांगला अभ्यास केला आहे, ते व्यवस्थितपणे सांगतील. तुम्ही पण प्राध्यापक आहात, त्यामुळे तुम्हाला काय ते फार अवघड नाही. परंतु हे सगळ्या रचना आपल्या लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. आता महामंडळाच्या ज्या योजना येतील त्या महिलांच्यासाठी, मुलांच्यासाठी आणि युवकांच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये त्या योजना येणार आहेत. तर त्याचंही व्यवस्थित आपण नियोजन करावं. वसतिगृहाची मागणी असेल किंवा वसतिगृहाची योजना लागू करायची आहे, तर हे सगळं आता दौलत नानाने आम्ही करून घेतोय. त्याची काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. बाकीच्या सगळ्या समाजाचे विषय घेऊन आपण एक बैठक लावू, सगळे बसून. 51 भटक्या विमुक्तांच्या सगळ्या समाजाची बैठक, मेळावा नाही, चर्चा.
आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. एक दिवस मुक्कामी शिबिर दौलत नानांनी मी लावतो. तिथं सगळे लोक या, सगळ्या लोकांची यादी काढा आणि सगळ्या लोकांच्या कशा पद्धती आपण एकमेकाच्या हातात घालून गेलं तरच आपला उपयोग होईल, नाहीतर उपयोग होणार नाही. त्याचा काय म्हणजे काहीच त्याचा फायदा नाही. आणि ते आपण करू. आणि आमच्या मनामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे हे काही उपकार करतोय अशातला भाग नाही. माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की ज्यांना कोणी नाही त्यांची भूमिका सभागृहात मांडायचं माझं काम आहे आणि ते मी करेल. त्यामध्ये मी कुठंच कमी पडणार नाही, कुठंच कमी पडणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर असा अगर नसा, मी माझं काम करत राहणार. कारण आम्ही भोगलंय, आम्ही बघितलंय आणि ते आम्हाला आता नको आहे. आणि या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये भटक्या विमुक्तांचा खूप मोठा रोल आहे, खूप मोठा रोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भटक्या विमुक्तांचा सिंहाचा वाटा आहे. आता हे काही लोक मताच्या राजकारणासाठी प्रचंड जातीवाद करतायत, त्यांना अक्कल नाही आहे, ते भडवेगिरी करतायत. छत्रपती शिवाजी महाराज आमचा जीव की प्राण आहे, आपल्या सगळ्या भटक्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे सगळ्यांची. आता या अस्मितेवरती काही लोक शंका घ्यायला लागलेत, हे काल परवा उगवलेत मताच्या राजकारणासाठी. आणि ते आपल्या बहुजनांच्या वरती महाराज म्हणजे आमची कुणाची प्रॉपर्टी आहे असं वातावरण काही लोक महाराष्ट्रामध्ये करायला लागलेले आहेत. अरे महाराजांच्यासाठी जीव देणारी लोक, अफजल खानाची आणि महाराजांची भेट घडवताना प्लॅनिंग करणारा भरजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितलंच नव्हतं. तेव्हा काय व्हॉट्सअप नव्हतं, तेव्हा काय फेसबुक नव्हतं, अफजल खानाच्या काय रील येत नव्हत्या की ते बघून ठरवावं त्याला कसा मारायचा. परंतु भयजी राजांचं प्लॅनिंग इतकं जबरदस्त होतं. अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीच्या दरम्यान त्यांनी जो शामियाना तयार केला होता तो पारदर्शक केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान दिसत होते, परंतु अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत नव्हते. ही डोकं भरजी नायकांचं. म्हणजे भेटीच्या अगोदर महाराजांना अंदाज यावा हे भूत कसं आहे आणि ते कसं संपवायचं, ते संपवलं महाराजांनी. जर सैन्य कमी असलं, पुढचं सैन्य जास्त आहे, बैलाच्या शिंगाला पलीद बांधायचे भरजीराजे. 200-400 बैल सोडा आणि त्याच्या शिंगाला पलीद बांधतो. ही सैन्यच आहे, सैन्यच आहे, पलीद घेऊन पळायला लागलंय. हे डोकं आहे, एवढं सोपं नाही. हे स्वराज्य निर्मितीमध्ये बहुजनांचं खूप मोठं योगदान आहे. हे मेंढपाळ सगळे कुणाच्या ध्यानातच यायचे नाहीत, हे सगळे डोंगरात असायचे, हे सह्याद्रीच्या दऱ्या कपाऱ्यात असायचे. ते सांगायचे वाटात, ते सांगायचे कोण शत्रू आलाय कुठं, मेंढ्या राखत राखत कुणा का ही मेंढर राखतंय. ते जाऊन परत निरोप द्यायचे तिकडे महाराजांच्याकडं, तिकडं अशी अशी हालचाल दिसते आहे. वैद्य औषध फिरताना दिवसभर गावोगाव फिरायचे ना, त्यांना काय कुठल्या गावात कोण आलंय ते निरोप द्यायचे. हे आपण काम केलंय सगळ्या लोकांनी, हेळवी लोकांनी, नंदीवाले लोकांनी, मर्याच्या गाड्यावाल्यांनी फिरत 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 माहिती गोळा करायची, तिकडं निरोप पाठवायचा. आणि हे म्हणतात आता काय काय गडे, अरे तुम्ही, अरे आम्हीच आहे हे सगळं, दुसरं कुणी नाही. तुमच्यामध्ये तेव्हा जागिऱ्या घेण्यावरनं भांडणं चालू होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. आम्हाला कोण तुकडा देत आहे का, हे जे आहेत ना सगळे आता बोलतेत लोक, मला एक 10 गावं पाहिजेत, मला 20च पाहिजेत, मला 50च गावं. आम्हाला काय नाही, आम्हाला राहायला पालं होती, पण आम्ही लढत होतो. त्यामुळं आमच्यावर कुणी शंका घ्यायचं कारणच नाही. आणि यावर बोललं पाहिजे ना, आपण बोललं पाहिजे. अरे मी आता परवा रायगडावरती गेलतो, आमचा धनगर समाज आहे, देवाऱ्यात फोटो महाराजांचा आहे. मला कुणी सांगावं या महाराष्ट्रात आहे, देवाऱ्यात फोटो आहे. ते धनगरांच्या घरामध्ये देवाऱ्यात फोटो आहे, देवाऱ्यात, बिरोबाच्या बाजूला, खंडोबाच्या बाजूला, मस्कोबाच्या बाजूला, धुळोबाच्या बाजूला, येताळबाच्या बाजूला फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे जे बोलतायत ना आता तोंडवर करून, ते प्रकरण सगळी बाहेर येत आहेत. या सगळ्या गोष्टीवरती आता आपण बोलायला शिकलं पाहिजे. काही भ्यायचं कारण नाही, आपण महाराष्ट्रात आहोत आणि बोलायला काय टेन्शन कशाचं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विषयाला घेऊन आपण पुढे जाऊया. आज तुम्ही जेजुरीमध्ये आलेला आहात, जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीमध्ये तुम्ही आलाय, अत्यंत प्रामाणिक भावनेनं, एका आशेनं तुम्ही इथं आलाय. तर काही चिंता करू नका, देवाभाऊंचं पूर्ण लक्ष हे दौलत नानांच्यावरती, पूर्ण 100%. एखाद्या आमदाराला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पोचायला धडपड करावी लागेल, परंतु दौलत नानाला करायला लागत नाही. इतक्या ते जवळ आहेत, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका.
आणि साहेबांनी त्यांना जवळ धरलं. फोटो आहे बघा तिथं कुठं, तर आता मी बघितला मिट्टी मारलेला फोटो. इतक्या जवळ नाही ते धरत कुणाला, त्यामुळे काय चिंता करताय तुम्ही. आणि तुमची आज हा कार्यक्रमाचा सगळा इतिवृत्तांत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 15 तारखेला कानावर घालतो. कारण उद्या मी गावाला जाणार आहे, तर गेलोच नाही आठवडाभर. तर उद्या परवा जाऊन 15 तारखेला जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा मी सगळं तुमचं जाधव सरांचं सगळे हे जे चालू आहे, पंढरपूर, जेजुरी, आता परत मुंबई, आणखी कुठं काय ठरतंय ते सगळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालतो. काही चिंता करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.